वक्रतुंड महाकाय कोटि सूर्य समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदातु। आपदाम भरतारं दातारं सर्वसम्पदां लोकाभिरामं श्रीरामं भूयो भूयो नमाम्य। अतुलितबलधामं हेमशैलावदेहं धनुजवनकृशानुं ज्ञानिनाम् अग्रगण्यं सकलगुणनिधानं वानराणामधीशं रघुपतिप्रियभक्तं वादजातं नमामि। गुरुब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सेतू पूर्ण झाला, अंगदाची शिष्टाई पूर्ण झाली. त्या शिष्टाईतून रामांनाही फार अपेक्षा नव्हती. लोकोपवादा करता ती केलेली होती. गोपालकृष्णांनाही माहिती होतं की भारतीय युद्ध आपण गेल्यामुळे थांबेल असं नाही, पण भविष्य काळामध्ये असं कोणी लोकांनी म्हणू नये की भगवान गोपालकृष्ण भगवान होते. कदाचित त्यांनी सांगितलं असतं तर सर्वांनी ऐकलं असतं. काही गोष्टी परिणाम माहीत असूनही करायच्या असतात, काही गोष्टी परिणामांची तमा न बाळगता करायच्या असतात. अंगदाची शिष्टाई संपली आणि आता युद्धाला तोंड फुटलं. भारतीय युद्धामध्ये आणि रामायणातल्या या युद्धामध्ये एक फरक आहे. भारतीय युद्धाची आचारसंहिता भीष्मांनी तयार केली होती आणि सर्वांनी त्याला मान्यता दिली होती. इथे आचारसंहिता मान्य नसणाऱ्या लोकांशी लढायचं होतं, त्यामुळे युद्धाला आचारसंहिताच नव्हती. त्यामुळे हे युद्ध दिवसाही लढलं गेलं, रात्रीही लढलं गेलं. भारतीय युद्धामध्ये रात्रीच्या काळी हल्ला करायची एखाद दुसरी अपवादात्मक घटना आहे. इथे मात्र ते सातत्यानं घडत होतं. थोडं अयोध्येमध्ये जाऊया, कारण ही बातमी आता अयोध्येमध्ये कळली होती आणि भरत चिंताग्रस्त होता. कारण बातम्या तोपर्यंत सगळ्या कळत होत्या आणि भरताला हे माहित होतं चतुरंग दल सेना राम मागवणार नाही. अशा अवस्थेमध्ये सीतेचं अपहरण झालंय, लंकेपर्यंत हे पोहोचलेत. या सर्व गोष्टी त्यांना कळत होत्या आणि या सर्व गोष्टी कळत असताना यामध्ये एकच व्यक्ती धीर गंभीरपणे हे सगळं ऐकत होती आणि सगळ्यांना सावरत होती, सगळ्यांना सांभाळून घेत होती. अर्थातच कैकेयीकडे ही सूत्र जात नाहीत, कारण खरी तर जायला पाहिजे होती. पण या सगळ्याचं दोषाचं खापर तिच्या डोक्यावर फुटलं होतं, ते रास्तही होतं. त्यामुळे आता तिचं कुणी ऐकावं आणि तिच्याकडे तिचं ऐकायला जावं असं कोणाला वाटण्याची सुतराम शक्यता नाही. कौसल्य आणि सुमित्रा व्यथित होत्या. जे काही घडलं ते पटलं होतं असं नाही, पचत होतं असं नाही, पण त्यांचा रामावर विश्वास होता, रामाने दिलेला शब्द होता आणि त्यामुळे त्या ते पचवण्याचा प्रयत्न करत होत्या. त्यांचा त्यांच्याशीच संघर्ष सुरू होता. श्रुतकीर्ती आणि मांडवी यांना फारसा धक्का बसला नव्हता. हे झालं, हे सगळं वाईट आहे, हे घडलं, हे असं घडायला नको होतं, हे त्या दोघींनाही वाटत होतं. पण त्यांनी साहचर्य गमावलं नव्हतं. भरत आणि शत्रुघ्न तिथेच असल्यामुळे त्या दोघांच्या पत्नी म्हणून त्यांना काही वेगळं भोगावं लागत नव्हतं. त्यांना नंदीग्राम मध्ये किंवा अयोध्येमध्ये दोन्ही ठिकाणी राहायला मुभा होती. सर्वात असून अलिप्त आणि अलिप्त असूनही सर्वात अशी एकच व्यक्तिरेखा तिथे होती. त्या व्यक्तिरेखेचं नाव आहे उर्मिला. मुळामध्ये स्वयंवर झालं त्याची यशस्वीता ना रामावर अवलंबून होती
ना विश्वामित्रांवर अवलंबून होती, ना जनकावर, ना सुनैनेवर, ना शतानंदावर, ना लक्ष्मणावर. पण वरमाला अर्पण केल्यानंतर सुद्धा त्या स्वयंवरातलं मांगल्य टिकवून ठेवण्याची जबाबदारीनं कुणी पार पाडली असेल तर ती फक्त उर्मिलेनं पार पाडली. तेव्हा तिचं असलेलं वय लक्षात घेता. कारण घटना अशी घडली होती, मी ज्याचा उल्लेख केला की ते शिवधनुष्याची प्रत्यंचा त्यांनी लावली आणि ते शिवधनुष्य मोडलं. त्याच्यानंतर भगवान परशुराम त्या ठिकाणी आले आणि त्यांनी हे कोणी मोडलं वगैरे हे आपण तो भाग बघितला. त्यावेळी लक्ष्मणाचा जो स्वभाव आहे, त्या लक्ष्मणाच्या स्वभावामुळे त्यांनी त्या धनुष्याबद्दल असे काही शब्द प्रयोग केले की खरं तर जबाबदारीवर असलेल्या व्यक्तीने असे करू नये. हे फार कळणं गरजेचं आहे बरं का. रामायणात ते घडून गेलं म्हणून आता त्याचा काही उपयोग नाही का, तर मग ऐकायचीच गरज नव्हती. 3-4 दिवसापूर्वी जे काही आपल्या सीमेवर घडलं त्याच्यामध्ये जी काही आपली बाजू मांडण्यासाठी आपल्या सैन्याच्या 2 महिलांना बाजू मांडायला दिली होती, तिच्याबद्दल मध्य प्रदेशचा एक मंत्री जे काही वक्तव्य करतो ते अपेक्षित नाही म्हणून आज सुप्रीम कोर्टाने फार सुंदर प्रश्न विचारलाय. हेच लक्ष्मणाच्या बाबतीमध्ये आहे बरं की तुम्ही तिच्याबद्दल काय बोललात याच्यात आम्हाला फारसं जायचं नाहीये. तुम्ही का बोलला, कारण तुम्ही कोण आहात हे तुम्हाला माहिती आहे का? तुम्ही कुठल्या संवैधानिक पदावर आहात, तुम्ही जबाबदारीवर आहात याची तुम्हाला कल्पना आहे का? आणि ती नाहीये म्हणून आम्ही तुमचं काही ऐकणार नाही, तुमच्यावर काय गुन्हा नोंदवायचा तो नोंदवा. याची घटना. आता या सगळ्यामध्ये राम परशुराम संवाद चालू असताना, भार्गवराम आणि दशरथ राम यांचा चालू असताना लक्ष्मणाला बोलायची काही गरज नव्हती. पण लक्ष्मणाने असं काही विधान केलं की ज्या विधानामुळे त्या धनुष्याचा अपमान झाला. आणि भगवान शंकरांनी परशुरामांना दिलेलं ते धनुष्य, आपल्या आराध्य देवतेनं आपल्याला दिलेलं ते धनुष्य आहे, त्याचा अपमान परशुरामांना सहन झाला नाही. आणि परशुराम आता काय करणार याची कोणालाही कल्पना येण्याच्या अगोदर कल्पना उर्मिलेला आहे की आता काय घडणार आहे. बरं, परशुराम काय करणार होते हे सांगण्याकरता काही ज्योतिषाची आवश्यकता नव्हती. पण सर्वजण ते धनुष्य, त्याची प्रत्यंचा, ती वरमाला आणि त्या एकूणच लग्नाच्या गडबडीमध्ये आता माणसांची मनं गेलेली होती. उर्मिला सावध होती. उर्मिलेनी लगेच जाऊन परशुरामांचे पाय धरले आणि तिनं सांगितलं त्यांनी असं बोलायला नको होतं, ते अपमानास्पद आहे, त्यांचं चुकलं, त्यांचा हेतू वेगळा होता. मी आपल्याकडे म्हणतात ना, तोर मरोड के पेश किया, असं तिला सांगायचं. चुकून झाले ऋषीवर. परशुरामांना ती सांगते ऋषीवर क्षमा करा, माझ्यासाठी क्षमा करा, हे जे मांगल्य आहे हे टिकून राहू दे. त्या क्षणी परशुराम, तो क्रोध होता तो मावळला, कमी झाला. आणि त्याचा परिणाम काय होता, तिने त्या क्षणी त्यांच्या पायावर डोकं ठेवलं. आता एक उपवर कन्या की जिचा आज स्वयंवर नाहीये, पण ती उपवर कन्या आहे, ती आपल्या पायावर डोकं ठेवतीये म्हणून भगवान परशुराम चटकन तोंडातून बोलून गेले, अखंड सौभाग्यवती भव. आणि लक्ष्मण वाचला. तो परशु जो बाहेर निघालेला होता तो परशु पूर्ण वापरात यायच्या आत योग्य ठिकाणी त्यांच्या हातातच राहिला. आणि मग रामाने क्षमा मागितली, नंतर लक्ष्मणाने मागितली. आणि मग मी ते दिव्य लोक नष्ट केले वगैरे ते आधी बोलून गेलोय. मुळामध्ये इतकी जबाबदारीची भूमिका सुरुवातीला बघितल्यानंतर या मुलीबद्दलची भावना लक्षात आली पाहिजे. याच कालावधीमध्ये लक्ष्मणाला रामाने विचारलं होतं, आता माझं स्वयंवर झालंय, बंधुराज तुमची भूमिका काय? तेव्हा लक्ष्मणाने उत्तर असं दिलं, मी प्रतिज्ञाबद्ध आहे
मला समजायला लागल्यापासून मी हे ठरवलेलं आहे की माझा भाऊ असलेल्या रामाची दास म्हणून सेवा मी करेन, तेव्हा ते करत असताना मला त्याच्यामध्ये कुणाची अडचण नको आहे. आणि मग जिला बायको म्हणून स्वीकारायचं तिला वेळ न देता मी रामाकडेच जर वेळ दिला तर तो तिच्यावरचा अन्याय आहे, तो मला करायचा नाही. आता हा प्रश्न सुटला. तिकडे सीतेनं उर्मिलेला विचारलं, कारण मुळात लक्षात ठेवा, जनकाची म्हणून जानकी असं सीतेला म्हणत असले तरी ती जनकाची मुलगी नाहीये, ती सापडलेली आहे, ती भूमीत भव आहे, भूमीमध्ये सापडलेली मुलगी. उर्मिला मूळ जानकी असताना ती सुरुवातीला सीतेचा दुश्वास करत असे लहानपणी अगदी. पण आईचं श्रेय बघा काय येते, आईने आपल्या मुलीला सांगितलं हा असा असा सगळा घटनाक्रम आहे, तेव्हा आपल्याला तिला तू अनाथ आहेस, तुला आई वडील कोणते आम्हाला माहित नाही, तुला माहित नाही, हे जाणीव करून कधीही द्यायची नाही. त्यानंतर उर्मिलेनं तिला आपला सर्व अधिकार तिचा आहे हे मान्य करून तिनं कधीही नंतर तिला बडबडलेली नाही, त्रास दिलेला नाही, तिच्यावर दुश्वास केलेला नाही तिचा. श्रुतकीर्ती आणि मांडवी या दोन स्वतंत्र आहेत, त्यांचा काही, त्या जरी एकत्र राहत असल्या तरी त्या काकांच्या मुली आहेत. आता मजा इथे अशी आहे, तिलाही विचारलं सीते, तुझ्या विवाहाचं काय? धक्का बसेल तुम्हाला, पण उर्मिला कधीही कसल्याही कुणाशीही विवाह करायला कधीच तयार नव्हती. कारण उर्मिला ही योगिनी बनायचं, तपस्साधना करायची, तपश्चर्या करायची, यासाठी आपलं आयुष्य खर्च करायचं हे तिनं ठरवलेलं. नकळत भगवान परशुरामांकडून बाहेर पडलेला अखंड सौभाग्यवती हा आशीर्वाद, आणि तो आशीर्वाद ज्या घटनाक्रमाकरता बाहेर पडला होता त्यातला मुख्य सूत्रधार असलेल्या लक्ष्मणाची आपण घेतलेली बाजू, हे कुठेतरी परत रुजत होतं बरं का. आणि जेव्हा नंतरच्या काळामध्ये लक्ष्मणासाठी उर्मिला द्यायची जनकाने ठरवलं, त्या क्षणाला लक्ष्मण आणि उर्मिला यांचा संवाद आहे. असं मानू नका बरं का, आता नवीन युग आहे आणि आधी आपल्याला बोलायला देतात लग्न ठरवायच्या आधी. आपण काही नवीन करत नाही, सगळं आपल्याकडे आहे पूर्वीपासून. लक्ष्मण आणि उर्मिलेचा संवाद आहे. लक्ष्मणाने तिला पूर्ण बाजू सांगितली आहे, मला तू माझ्याशी लग्न करायला माझी हरकत नाहीये, पण मी तुला वेळ नाही देणार, चालेल? बघा बरं का आता अटी किती आहेत त्या मुलग्याच्या. मी तुला वेळ देणार नाही, तुझी तक्रार येता कामा नये, कारण माझा संपूर्ण सहवास, माझं पूर्ण साहचर्य हे माझ्या बंधूसाठी राहणार आहे, त्याची आज्ञा मला प्रमाण, त्याच्याबद्दल तुझ्याकडून कोणत्याही प्रकारची तक्रार ऐकणार नाही, कारण त्या तक्रारीला जागाच नाही. वस्तुस्थिती मी आधी सांगितली आहे, मी त्याला समर्पित आहे, त्याच्यासाठी मी राहणार. त्यामुळे तुझी सेवा, तुझ्यावर प्रेम करायला वेळ मिळेल, तुला वेळ द्यायला मिळेल, हे मला शक्य नाही. उर्मिलेनी काय उत्तर दिलं माहितीये का? ही परस्पर पूरक होती माणसं बरं का. उगाच नाही परमेश्वर जोड्या निर्माण करतो असं म्हणे. ती म्हणली मला हेच हवं होतं, कारण मुळामध्ये मला विवाहात रस नाही, पण माझे वडील मला विवाहाशिवाय ठेवणार नाही, समाज मला मान्यता देणार नाही, आणि ते करायला हवं होतं तेव्हा मी आश्रम व्यवस्था बदलायला हवी होती. मग क्षत्रियाकडे येण्याच्या ऐवजी गार्गी मैत्रीच्या याच्यामध्ये जायला हवं होतं, पण तेही नियतीनं दिलं नाही. मला ते चालेल, किंबहुना मला तसंच हवंय, हे तिनं मान्य करून घेतलं, दोघांनी मान्य केलं, म्हणून पुढे विवाह. आता ह्या सगळ्या बातम्या जेव्हा तिथे येत होत्या तेव्हा त्या सगळ्या बातम्यांमध्ये तिची भूमिका काय होती ती ते सर्व ऐकत होती. आणि मधल्या कालखंडात ती फक्त सगळ्यांना एकत्र ठेवण्याचा प्रयत्न करत होती. तेवढ्यातच काही देशाला जाऊन आली आणि पत्र त्या
काळामध्ये कैकईचं उर्मिलेनी फोडून वाचले. ही पद्धत नव्हती. आजही हे प्रशस्त मानत नाही दुसऱ्याचं पत्र उघडून वाचणं. तिनं ते वाचलं आणि त्यानंतर तिचा कैकईकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला. हे का घडलं ते त्या पत्रात नमूद आहे. आणि पुढे कैकई आल्यानंतर तिने जाब विचार, तू पत्र का फोडलंस? ती म्हणली, मी नुसतं फोडलं नाही, मी वाचलं. बरं, मी नुसतंच वाचलं नाही, मी तुमच्या दोन्ही मुलांना वाचायला दिलं, त्यांच्या बायकांनी पण वाचलं नाहीत, माझ्या बहिणीने. कौसल्या मातेनं आणि सुमित्रा मातेनंही वाचलंय. कैकईच्या डोळ्यातनं पाणी सुरू झालं. आणि मग उर्मिलेनी अधिकार नसताना प्रश्न, अधिकार याचा अर्थ नात्याचा विचार करता अधिकार नाहीये, तरीही तिनं प्रश्न विचारलाय, सासूबाई तुम्ही असं का केलं? सर्व दोषारोप तुम्ही आपल्याकडे का घेतलेत? तुम्हाला जर हे मी का करते हे माहिती होतं, आज 180 डिग्री टर्न आहे ना, कालची खलनायिका आज पुढे उभी करतोय. हे जर तुम्हाला माहिती होतं की मी हे करणं आवश्यक आहे, मी ते केलं नसतं तर अघटित घडलं असतं, तर तुम्ही ते सगळ्यांना सांगितलं का नाही? काय माहितीये का, जे शल्य उरामध्ये कुठेतरी बोचत होतं ना, जी जखम कुठेतरी शरीरावर झालेली होती ना, त्याच्यावर खपली धरली होती. खरं तर हे आता काळाच्या पडद्याआड जात होतं, मला लोक लायक ठरवत नाहीत, नालायक ठरवतात, हे सगळं तिला माहिती होतं. पण ती खपली अचानक तिने बाहेर काढली आणि तिने उत्तर द्यायला सुरुवात केली. ती म्हणली, उर्मिला ऐक, तोपर्यंत बाकीचे गोळा झाले. फार सुंदर प्रसंग. माझ्या वडिलांना एक विद्या प्राप्त होती. त्यांना माणसांची भाषा कळत असेच, पण प्राण्यांची आणि पशु पक्ष्यांची भाषा सुद्धा त्यांना समजत असे. त्यांना ती सिद्धी होती. एक दिवस मी आणि माझे वडील एका झाडाखाली बसलेले असताना वर 2 पक्ष्यांमध्ये काहीतरी किलबिलाट झाला आणि माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर घर्मबिंदू मला दिसायला लागले, घाम आला. मी माझ्या वडिलांना विचारलं, काही सांगते पण मी माझ्या वडिलांना विचारलं, पिताजी काय झालं? जगाला न पटणारी गोष्ट मी तुला सांगणार आहे काही, आणि ती तुला करावी लागणार आहे. करशील? हो, तुम्ही सांगितलेत तर करेल. मग कोणत्याही परिस्थितीत तुझ्या नवऱ्याला तू घराबाहेर काढू शकत नाहीस, तर पुढच्या असलेल्या राजाला घराबाहेर काढण्यासाठीचा 14 वर्षाचा कालखंड तयार कर आणि तुझ्या पुतण्यांना घराबाहेर काढ. एका अर्थी पुतणे, एका अर्थी सावत्र मुलगे, त्यांना घराबाहेर काढ. ती म्हणली, का? कारण मी सुरुवातीला असं म्हटलं होतं की रामावर कौसल्येपेक्षा कांकणवर जास्त प्रेम हे कैकईचं होतं. आणि हे भरतानं विचारलंय तिला, अगं माझ्यापेक्षा सख्खा मुलगा म्हणून तू रामाला मानत होतीस आणि ही त्याला पदच्युत करून हाकलवून द्यायची वेळ यावी तुझ्यावर, तू हे करून गेलतस, हे कसं काय? त्याला न पटणारी गोष्ट होती. ती म्हणली, का? राम सदाचारी आहे, सद्वर्तनी आहे, ज्येष्ठ पुत्र आहे, प्रजेचा आवडताय, आम्हाला सगळ्यांना त्याच्याबद्दल असूया नाहीये, त्याचा विरोध नाहीये, मग मी का रामाला बाहेर काढायचं? तुला कारण ऐकायचंय, फक्त प्रश्न विचारायचा. ती म्हणली, हो, ते योग्य असेल तर करेन मी तसं. मग लक्षात ठेव, पुत्र वियोगानं तुझ्या नवऱ्याचा मृत्यू आहे, यात नवीन काही नाही, आम्हाला माहित आहे. म्हणून तर पुत्र कामेष्टी वगैरे ते सगळं पार पडलं.
ती वेळ जवळ आली. आणि मला आत्ताच कळलंय की त्यानंतर 14 वर्ष जो कोणी त्या गादीवर बसेल त्याची हीच अवस्था होईल. तो असाच मृत्यूला सामोरं जाईल. 14 वर्ष गादीवर कोणी बसता कामा नये, तर अयोध्येचं राज्य सुरक्षित राहील. तुम्हाला कोणी सांगितलं ते तू विचारू नकोस, मी तुला सांगणार नाही. तुम्हाला कोणी सांगितलं, मी सांगणार नाही. आवाज टिपेला गेले दोघांचे. आणि तुम्ही सांगणार नसाल तर मी ते करणार नाही. तुकडा पडला. अश्वपती म्हणाले, ऐक. वर बसलेल्या पक्ष्यांचा जो किलबिलाट चालला होता तेच बोलत होते. ते मला समजलं म्हणून मी तुला सांगितलं. ते तुम्हाला कसं समजलं ते मी तुला सांगितलं. ज्या क्षणी मी ते कोणालाही सांगेन त्या क्षणी माझा मृत्यू निश्चित आहे. त्यामुळे मी तुला ते सांगणार. आणि मग ते जेव्हा कधी बाहेर पडलं तेव्हा अश्वपती गेले. आता ही सगळी सूत्र अश्वपतींकडून इथपर्यंत आली होती. आणि म्हणून 14 वर्ष पुढे गादीवर बसू नये याच्याकरता गादीच बदलली गेली. एक इकडे नारळ गादीवर कायम राहिला आणि तिकडे सुवर्ण जडित पादुका ज्या रामांनी पायात घालून परत दिल्या होत्या त्या भरताने तिकडे ठेवल्या. हे सगळं उर्मिला पाहत होती. आणि या काळामध्ये घडलेली एक घटना आहे की लक्ष्मणानं तप केलं होतं आणि त्या तपामध्ये परमेश्वराने त्याला असं विचारलं होतं की तुला काय पाहिजे. तेव्हा तो म्हणला, आपल्यापैकी कोणी असं करणार नाही बरं का, अशासाठी तर तप कधीच कोणी करणार नाही. त्यांनी त्या साधनेने देवाला सांगितलं होतं की मला आता इथून पुढे 14 वर्ष झोप येणार नाही याची जबाबदारी मला कोणीतरी घ्यायला हवी. मला झोप नाही येत. झोप आली तर राम आहे, सीता आहे, त्यांची कोण जबाबदारी बघणार, त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार. 14 वर्ष झोप घेता येणार नाही असा आशीर्वाद दे. त्यांनी सांगितलं ठीक आहे, हेही गरजेचं आहे, कारण ते झालं नसतं तर इंद्रजित मेला नसता. म्हणून युद्धाच्या आधीचा कालखंड आधी जरा सांगतोय की 14 वर्ष मला झोप, मग ते कोण करणार, तुझी 14 वर्षाची झोप घेणार कोण. तो म्हणला ते काम उर्मिलेकडे द्या. उर्मिलेनं तिला तेही मान्य केलं आणि उर्मिलेनं ते स्वीकारलं. ही यौगिक क्रिया आहे. याचा अर्थ मी 14 वर्ष झोपायचं नाही आणि माझ्या बायकोनी 14 वर्ष झोपून राहायचं असा त्याचा अर्थ घेऊ नका. याला योगशास्त्रामध्ये उर्मिला निद्रा असा प्रकार म्हणतात. ते तिनं स्वीकारलं आणि मग तिनं मांडव्य ऋषी, वसिष्ठ ऋषी यांच्यासोबत अनेक ऋषींकडे आपलं शिक्षण पूर्ण केलं. पूर्वी झालेलं होतं, आता जे तिला पुढे शिकायचं होतं ते पूर्ण केलं. आणि नंतर उर्मिलेला पंडिता असा किताब आहे. उर्मिला ही अतिशय उत्तम चित्रकार होती. तिनं म्हटलंय बरं का, मी जर हे शिक्षण घेतलं नसतं, मी जर या गुरुकुलांमधून वेगवेगळं ज्ञान घेतलं नसतं, विद्वत चर्चा केल्या नसत्या, अर्थात त्या चर्चा ऐकायला ती नेहमी असायची जनकाच्या दरबारामध्ये, पण प्रत्यक्ष चर्चा करायला ती या काळामध्ये शिकली. याचं कारण इथे पाश नव्हता लक्ष्मणाचा. आणि मन स्थिर राहावं, मन शांत राहावं याच्याकरता ज्ञानार्जनाशिवाय दुसरा कोणताही उपाय नाही. त्या ज्ञानाने स्वतःला संतुष्टी प्राप्त करून घ्यायची म्हणून तिनं घेतली. आणि मग जनकांनी एक उत्सव आयोजित केला होता. तो उत्सव हा विद्वत चर्चेचा महोत्सव होता. त्याच्यामध्ये दरवर्षी वेगवेगळे लोक यायचे, विद्वत सभा व्हायच्या. कधी काळी उर्मिला याला जात असे, तिच्यावर ये असं बंधन नव्हतं. यावेळी जनकाच्या दरबारातून आपल्या मुलीला या सभेसाठी बोलावणं आलं, ऐकायला ये नव्हे.
कामाला ये नव्हे, मदतीला ये नव्हे. मग तिला बोलावणं होतं, पंडिता म्हणून चर्चा करण्याकरता तू इथे ये. आणि तिच्या सोबत चर्चा करणारी कोण होती माहितीये का? ब्रह्मवादिनी गार्गी. त्या सभेला योगीराज याज्ञवल्क्य, ब्रह्मवादिनी गार्गी आणि ही गार्गीच्या शेजारी होते महर्षी वशिष्ठ होते. अनेक ऋषी मंडळ तिथे हजर होतं. इतका तिचा अधिकार. त्यामुळे मी पहिल्या दिवशी जेव्हा म्हटलं की रामायणातली अनेक पात्र आहेत ना, ती अनेक पात्र पूर्ण रामायण वाचल्यानंतर कळतात, त्या त्या वेळेला ती लक्षातच येतात असं नाही. हे उर्मिलेचं झालं. आणखीन एक या सगळ्याच्या मध्ये व्यक्तिमत्व आहे. तिचं नाव आहे, काही जणांनी ऐकलं असेल, नाहीतर अख्खं रामायण वाचलेल्या पारायण केलेल्या लोकांना सुद्धा ही कोण हे कळत नाही. तिचं नाव आहे शांता. कोण आहे माहितीये का? ही रामाची बहीण आहे. कन्या जन्म अगोदर आहे. पुत्र नाही म्हणून आता तो पुत्रवियोगाचा शाप आणि पुत्र कामेष्टी यज्ञाचा घाट घातला गेला. पुत्र कामेष्टी यज्ञ करण्याकरता त्या यज्ञात तो यज्ञ चालवावा अधिकाराने कुणी. म्हणून जेव्हा विभांडक पुत्र ऋष्यशृंगानी तो चालवावा असं ठरलं, तेव्हा ऋष्यशृंगानी आजपर्यंत आयुष्यामध्ये, याचं कारण विभांडकांना जो काही अनुभव आला होता स्त्री स्वभावाचा, त्यामुळे त्यांनी असं ठरवलं होतं, ह्याचा जन्म जरी झालेला असला तरी आता स्त्री संसर्ग याला घडता कामा नाही. स्पर्श नाही, संसर्गच घडता कामा नाही, दर्शनही नाही. आणि म्हणून या अवस्थेमध्ये त्याचं शिक्षण केलं होतं, त्याला वाढलं होतं. आणि ऋष्यशृंग हे महर्षी होते, म्हणजे ज्ञानी होते, त्रिकालज्ञ मानलाय त्यांना. मग त्यांना जेव्हा बोलवायचं ठरवलं, तेव्हा त्यांना बोलवायला जाणाऱ्यांमध्ये जो मोहपाश टाकणारा सगळ्यात महत्वाचा घटक होता, ती ही रामाची बहीण शांता आहे. आणि मग त्यांना पळवून आणले ऋष्यशृंगांना अयोध्येमध्ये यज्ञाचे प्रमुख म्हणून. ही गोष्ट विभांडकांना कळायच्या आत, कारण विभांडकांना कळलं तर यज्ञ नाही म्हणजे आग होईलच, पण ती यज्ञातली निर्माण झालेली नाही. विभांडकांनी जी आग निर्माण केलेली असेल ती यज्ञ पुरुषाला सुद्धा झेपणार नाही हे माहिती होतं. आणि म्हणून विभांडक जेव्हा आले तेव्हा त्यांनी ऋष्यशृंगाला बघितलं, पण ऋष्यशृंग तेव्हा बोहल्यावर उभे होते. त्यांचं लग्न लागत होतं रामाच्या बहिणीशी, तीही शांता. आणि मग या दोघांनी पुत्रकामेष्टी यज्ञ पुढे या दोघांमुळे सुरू झाला. ही रामायणातली छोटी म्हटलं तर पात्र आहेत. कदाचित काही घटना सांगताना ती सांगून म्हणजे ती कुणाच्या लक्षातही येत नाही. याचं कारण तिला दत्तक दिलेली होती त्या शांताला. कौसल्याच्या बहिणीनी तिला दत्तक घेतलेली होती. अशा पद्धतीनं तिचं पुढे काही योगदान आहे ते आता युद्ध संपताना परत जेव्हा अयोध्येत येऊ तेव्हा सांगू. या सगळ्या गोष्टींवर एक निर्णय झाला की मदतीचा आवाहन जर आलं, मदतीची तिकडून गरज वाटली तर अयोध्येची चतुरंग दल सेना सिद्ध ठेवायची. राम ती मागणार नाही हे माहिती असून सुद्धा. पण आता एक मनामध्ये दडपण आहे, सगळ्यांचीच मनं खिन्न आहेत की असं कसं झालं, सीतेला कशी पळवली असेल, काय झालं असेल, सगळ्या बातम्या पोचत होत्या. आणि तेव्हा प्रत्यक्षामध्ये युद्धाला तोंड फुटणार ही स्थिती आहे. पहिला पाठवलेला सेनापती रावणाने सगळ्या राक्षसांना एकत्र केला. आणि रावणाने आता सांगितलं की एका वानराने येऊन काय हैदोस घातला तुम्ही बघितला. त्यामुळे मी पहिल्यांदा म्हणत होतो हे वानर गोळा करून राम काय करणार, पण एका वानराने केलेला प्रयत्न मी बघितलाय. आता याचा अर्थ आपण त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही. आपल्याला त्यांचा बंदोबस्त करावा लागेल, त्यांच्याशी लढावं लागेल. आणि युद्ध म्हटलं की युद्ध आहे.
मग ते युद्ध करायचं झालं तर ते युद्ध करताना आपल्याला त्यांना हलक्यात घेऊन चालणार नाही. आणि एक लक्षात ठेवा बरं, शत्रू किती मोठा आहे हे पाहावं, पण शत्रूकडे दुर्लक्ष करणं हे आपल्या पराभवाला आणि मृत्यूला आमंत्रण देणं आहे. वसंत कानेटकरांनी इथे शाळेला मृत्यूमध्ये एक सुंदर वाक्य महाराजांच्या तोंडी दिलंय, म्हणजे संभाजीराजांच्या तोंडी दिलंय. ते म्हणतात, आमचे आबासाहेब म्हणत की शत्रू जे काही करणार नाही असं तुम्हाला वाटतं ना, त्याचा पहिला बंदोबस्त करा, आणि मग शत्रू काय करेल असं वाटतं त्याचा बंदोबस्त करा. शत्रूला हलक्यात घेऊ नये, कारण शेवटी जो तो लढाईला तयार होतो तो जिंकण्यासाठी तयार होत असतो. त्याची तयारी किती असली याचं कारण तुम्हाला सांगतो बरं. जेव्हा युद्धाच्या साठी समरांगणामध्ये आलेल्या सैन्याच्या मोजदादीवर जर युद्धाचा विजय अवलंबून असता तर शिवाजी महाराज कधीच जिंकले नसते. म्हणजे केवळ संख्या तुमच्याकडे इतकी आहे आणि आमच्याकडे इतकी आहे म्हणून, आमच्याकडे जास्त आहे म्हणून आम्ही जिंकू, असं कधी होत नाही. कमी संख्येने असलेले सैनिकही जिंकतात, किंबहुना बऱ्याच वेळा तेच जिंकतात. एक दुसरी गोष्ट, समोरच्या माणसाकडे शस्त्र काय आहे म्हणून ते हरतील किंवा जिंकतील याचाही अंदाज लावू नये. याचं कारण शस्त्रास्त्रांनीच किंवा शस्त्रसज्जतेनी, उत्तम शस्त्रांनी युद्ध जिंकत असतं तरीही शिवाजीराजे कधीही जिंकले नसते. कारण दगड आणि धोंडे यांनाही त्यांनी शस्त्र बनवून युद्ध जिंकले. रामाचं जुनं वाटतं म्हणून मी अलीकडचं महाराजांचं उदाहरण दिलं. महाराणा जिंकला नसता. भिल्लांची सेना एकत्र करून तिरकमटे, दगड, गोटे, वृक्ष, फांद्या याचा वापर करून तो जिंकलाय ना. आणि अकबराचं सैन्य दारुगोळ्यासहित सिद्ध होतं. पण हळदीघाटीच्या लढाईमध्ये राणा पराजित नाही झाला. युद्धाचं साहित्य कोणतं, युद्धाचं शस्त्र कोणतं, युद्धाची समरभूमी कोणती, शत्रूजवळ पैसा किती, शत्रूजवळ अक्कल किती, या कुठल्याही गोष्टीवर युद्धाचा परिणाम मोजू नये असं आपलं युद्धशास्त्र सांगतं. याचं कारण युद्ध करण्याची मानसिकता ज्या भूमीतून तयार होते ती भूमिका सगळ्यात महत्वाची असते. ती जर अन्यायी असेल, ती जर अत्याचारी असेल तर त्याच्या विरुद्ध निर्माण झालेला प्रक्षोभ हा ज्या क्षणी प्रगट व्हायला लागतो त्या क्षणी त्याच्या हातामध्ये जे काही असेल ते शस्त्र होतं आणि त्या शस्त्रांनी त्याला विजय प्राप्त होतो. प्रत्येक माणसं शस्त्र होतात. प्रत्येक शस्त्र हे युद्ध जिंकण्याकरता खेळलं जातं. कारण त्याच्या पाठीमागे शेवटी शस्त्र असं आहे ना, तलवार आहे म्हणून जिंकता येत नाही. तलवार फिरवावी लागते, ती म्यानातून बाहेर काढावी लागते, तलवार चालवता यावी लागते. बरं, नुसती तलवार चालवून चालत नाही, दुसऱ्याची तलवार असेल तर ती ढालीवर झेपवावी लागते. बरं, आपल्याकडे इतके लोक महान होते की केवळ तलवारी लढायचं कशाने, ढाल तलवारीने. आमच्याकडे दोन्ही हातांनी तलवारीने लढणारे लोक होते. फार अवघड आहे बरं का. डोळे दोन असले तरी नजर एकाच ठिकाणी ठेवावी लागते. आणि दोन हातांनी लढायचं आहे तेव्हा इकडचा शत्रू वेगळा असतो, इकडची परिस्थिती वेगळी असते. पण आम्ही आमचं विसरत चाललो ना. वानरांचं साह्य, रावणाच्या सिद्धतेसमोर राम कमीच होते याबद्दल कुठलीही शंका घेण्याचं कारण नाही. फक्त नीती रामाची चांगली होती आणि अनेक वेळा तुमची उत्तम नीती तुमचं बलस्थान ठरते. वानर होते, महाकाय होते, शक्तिवान होते. शस्त्रसज्जतेमध्ये, मंत्रसज्जतेमध्ये रावणच पुढे होता. बरं, रावणाचा एक एक माणूस, म्हणजे ज्याचं वर्णन आता पुढे पुढे येत जाणार आहे, तो एक एक माणूस रामाच्या सैन्याला पुरेसा होता खरं तर. त्यामुळे पहिले काही दिवस रावण युद्धभूमीवर आला नाही. रावण एकूण 2 वेळा युद्धभूमीवर येऊन गेला लढण्याकरता. पहिल्यांदा पाहणी करता आला, तो सोडून दिला.
त्याच्यानंतर दोनदा लढायला आलाय. एकदा रामाने त्याला सांगितलं, आता थकलायस, जा आराम करणी, परत ये लढायला. तसा तो निघून गेलाय. आणि नंतर शेवटी आता कोण नाही तेव्हा मीच आहे म्हणून तो आलाय. पण हे सगळं घडत असताना आपल्या हातात काही नाही. दोन्ही बाजूला आता सैनिकांशी संवाद चालू आहे. एका बाजूला रामाचा आपल्या लोकांशी संवाद आहे. राम सांगतोय बरं, रामानेही सांगितलं. रावण, मेघनाद, कुंभकर्ण, सेनापती प्रहस्त, असे एकापेक्षा एक लोक रावणाकडे आहेत. यांच्याशी आपल्याला सावधगिरीनंच लढावं लागेल. याचं कारण हे नुसते लढवय्ये नाहीयेत, यांनी आपापल्या देवतांना प्रसन्न करून घेतलेलं आहे. देवतांचा आशीर्वाद त्याच्या पाठीमागे आहे, त्यांची साधना त्यांच्या पाठीमागे आहे, त्यांची प्रचंड मेहनत त्याच्या पाठीमागे आहे. त्यामुळे ते आपल्याला अशीही वेळ येऊ शकते की ते आपल्याला परास्त करू शकतात. आपल्याला ते उलटवायचं आहे. आणि तुम्हाला खरं सांगू का, युद्ध कोण जिंकतं माहितीये का? त्याचा सेनापती असतो ना, तो सेनापती युद्ध जिंकण्याची भूमिका सैनिकांमध्ये कशी तयार करतो त्याच्यावर युद्ध जिंकलं जातं. शस्त्र, दारुगोळा, तोफ सगळं बाजूला ठेवा, काही गरज नसते याची. पहिली गरज असते आपल्या सेनापतीवर सेनेचा प्रचंड विश्वास, आणि सेनापतीनं युयुत्सवः म्हणून त्यांना तयार केलेली युद्धाची खुमखुमी आणि ती लढण्याची प्रचंड योजनाबद्ध तयारी. महाराणा आपल्या 5,000 सैनिकांना एवढंच म्हणाला, बरं समोरनं लक्षावधी सैन्य आहे, मला माहिती आहे. संख्येच्या गणितात आपला पराभव अटळ आहे, हेही मला माहिती. पण म्हणून मला अपमानितपणे शरण जाऊन युद्ध आणि शरण जाऊन मृत्यू पत्करायचा नाही. मी वर जाईन तेव्हा मला सांगता आलं पाहिजे की मी पराभूत झालो असलो, मी हरलो असलो तरी मी माझ्या मातृभूमीसाठी लढताना पडलो, मातृभूमीसाठी वीर मरण प्राप्त करून आलो. जर संख्या जास्त असती, साहित्य जास्त असतं, शस्त्रसज्ज उत्तम रीतीनं राहिलो असतो तर मीही जिंकलो असतो. पण मी जिंकलो नाही तरी मला चालणार आहे, पण मी लढलोच नाही हे मला चालणार नाही. आणि म्हणून माझ्या सैनिकांनो, तुम्ही माझे सैनिक आहात, मी तुम्हाला सैनिक मानलं. कोणी दगड घेऊन आलाय, कोणी फासकी घेऊन आलाय, कोणी तिरकमटा घेऊन आलाय, राणा वनातली सैन्य घेऊन, साहित्य घेऊन तुम्ही युद्धाला आलाय. मला एकच शब्द हवाय, लक्षावधी सेनेपुढे आपण मरणार आहोत. ते जे भाषण आहे ना आपल्याकडे, ते इतिहासाच्या मराठीच्या पुस्तकामध्ये विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे. वीरवृत्ती कशी निर्माण करायची असते, चैतन्य कसं निर्माण करायचं असतं. तो म्हणला, होय समोर लक्षावधी सैन्य आहे, यांच्या समोर लढताना आपण वीरगतीला प्राप्त होणार आहोत, नवे नवे आपण मरणारच आहोत आणि आपल्याला मरायचंच आहे. जो युद्ध जिंकण्याची भूमिका घेऊन आहे तो सांगतोय बरं का, पराभूत नाही झालाय. आता पुढचं वाक्य महत्वाचं आहे. लक्षावधी सेनेसमोर आपण हरणारच आहोत, लक्षावधी सेनेसमोर आपल्याला मृत्यूशिवाय पर्याय नाही, आपल्याला मृत्यू स्वीकारावा लागणार आहे आणि होय आपण मरणारच आहोत. पण माझ्या प्रिय सैनिकांनो, लक्षात ठेवा, जबाबदारी तुमच्यावर आहे. एकेकानी किमान 50 मारल्याशिवाय मरायचं नाही, एवढी जिद्द ठेवून उतरा आणि युद्धाची दिशा बदलली मित्रांनो. युद्ध जिंकलं आपण. मृत्यूला सुद्धा हार मानायला सांगा की जोपर्यंत थांब, 49 झाले, शेवटचा 50वा मारतो, मला जा घेऊन समाधानाने जाईल. ही वीरवृत्ती, क्षात्रवृत्ती निर्माण झाली आणि तो फुललेला अंगार बघून समोरची सेनाच संख्येने प्रचंड असताना पराभूत मानसिकतेत गेली. युद्ध असं जिंकायचं असतं. रामाने सांगितलं काळजी करण्याचं कारण नाही, याचं कारण आपण सत्याच्या भूमिकेवर उभे आहोत. आपण स्त्रीच्या आत्मसन्मानाकरता लढतो आहोत. आपण कुणाची बायको पळवून आणलेली नाही, आपण कुणाच्या बायका यापूर्वी हरण करून आणलेल्या नाहीत. कारण सीता ही पहिलीच नव्हती मित्रांनो. फक्त सीतेकडे पहिला मान हा होता की यापूर्वी रावणाने आपल्या जनानखान्यामध्ये आणून ठेवलेल्या सर्व स्त्रिया, या अपहृत करून ज्या आणल्या होत्या, त्या सगळ्यांनी रावणाचं मांडलिकत्व आणि रावणाचं अस्तित्व स्वीकारून त्याच्या अस्तित्वात आपल्याला समर्पित केलं होतं.
सीता ही एकमेव स्त्री होती की जिनं अपहरण करून रावणाने आणल्यानंतर सुद्धा रावणाचं स्वामित्व स्वीकारलेलं नाही. ही खुमखुमी जास्त होती रावणाला. एखाद्या कर्तृत्ववान व्यक्तीला कुणी दुसऱ्यांनी आव्हान दिलेलं चालत नाही. आजच्या मराठीत त्याला इगो हर्ट होणं असं म्हणतात. रावणाने आपल्या सैनिकांचं उद्बोधन केलं, रामाने आपल्या सैनिकांचं उद्बोधन केलं. रामाची सेना सेतूच्या पलीकडे येऊन लंकेच्या भूभागावर आहे, सावध आहे. कारण हनुमंतांनी सांगितलेलं होतं अशी विशिष्ट यंत्र बसवलेली आहेत की ज्या यंत्रांना आतमध्ये जे चालवणार आहेत त्यांनी एकदा, आणि हे आजच्या काळात आता तुम्ही बघू शकता, याचं प्रत्यंतर येतं की लंकेवर हल्ला करण्याचा जो प्रयत्न करेल त्यावेळेला त्या यंत्राचं तोंड उघडतं आणि त्याच्यातून अनेक प्रकारचे गोळे आणि गोळ्या बाहेर पडतात आणि समोरच्या आक्रमण करणाऱ्यांचा नाश होतो. या सगळ्याची गणितं करून सर्वजण तयार आहेत. आणि आता तर युद्ध अटळ आहे. दरवाजा उघडला आणि आतून सैन्य रावणाचं बाहेर पडलं. समरांगण नक्की झालं आणि त्या समरांगणावर आता दोन्ही सैन्य उभी आहे. रावण येऊन पाहून गेला आणि रावणानं पहिली जबाबदारी टाकली होती युद्धामध्ये रावणाच्या बाजूची, ती होती धूम्राक्ष. हा राक्षस आहे. तो राक्षसांचा त्यावेळचा का होईना सेनापती होता, प्रमुख होता. धूम्राक्षाला सांगितलं तू लढ. सुरुवातीला रावण फार निश्चिंत होता बरं का. जाणीव झाली नव्हती असं नाहीये, पण निश्चिंत होता. म्हणजे आहेत ना, कसं आहे माहितीये का, माझ्याकडे लढायला अजूनही 50 सेनापती आहेत. ते जोपर्यंत 49, 48 आणि मग 10 पर्यंत येत नाहीत ना, तोपर्यंत हा नाही गेला तर हा मेला तर पुढचा पाठवेन, ही एक भावना असते. आणि शेवटी रावण हा काही कोणीही नसता तर एकटा रावण पुरेसा होता, हेही रावणाला माहिती होतं. आणि मग धूम्राक्षाने जो आतंक मांडला तो बघितल्यानंतर हनुमान कोपले. आणि मग हनुमानाने काय केलं, एक शिलाखंड उचलला आणि तो शिलाखंड धूम्राक्षाच्या रथावर टाकला. रथ मोडून तोडून गेला. मोडलेल्या रथातनं हा जो पडला होता, हनुमानाचं समाधान झालं नाही. हनुमानाने दुसरा शिलाखंड उचलला आणि त्याच्यावर टाकला. तो खाली चिरडून गेला. याच्यामध्ये काही वानर गेलेत, काही जखमी झालेत. रावणाकडे बातमी गेली बरं का, धूम्राक्ष पडला, धूम्राक्ष संपला. आता जाणवायला लागलं रावणाला, आत्तापर्यंत पराभवाचे चटके नाही बसले. रावण जिथे जिथे जाईल, एक वालीचा विषय, एक 2-4 लोक आहे, सहस्रार्जुन, वाली, हे काही भाग सोडले तर रावणाने पराभव कधी बघितला नव्हता. आणि आताही पराभव झालेलाच नाही. एक धूम्राक्ष मेलाय. मग धूम्राक्ष नाही, आता कुणाला पाठवायचं? म्हणून राक्षसांचा एक अधिपती होता त्याच्याकडे, त्याचं नाव आहे वज्रदंत. त्यांनी वज्रदंताला सांगितलं धूम्राक्षाची जागा तू घे. आता याचा अर्थ तसाच जा असा होता काय मला माहित नाही, पण तू आता धूम्राक्षाच्या जागेवर आपल्या सेनेचं नेतृत्व करायचंय. काही ताजी सेना आणि काही जुनी सेना अशी घेऊन वज्रदंत लढायला. वज्रदंताची ही लढाई खूप मोठी झाली. पण यावेळी वज्रदंताचा सामना शेवटचा झाला तो अंगदाशी. रामायणामध्ये 2 अंगद आहेत बरं का, म्हणून काही वेळा घोटाळे होतात. वालीच्या मुलग्याचं नाव अंगद आहे, म्हणजे जो यवराज्याभिषेक झाला असं मी सांगितलं तो, आणि भरताच्या मुलाचंही नाव अंगद असंच आहे. आता अंगदाशी वज्रदंताचा सामना झाला. आणि मग वज्रदंतानी जो युद्ध सुरू केलं ते युद्ध आता आक्रमक व्हायला लागलंय आणि आपल्याला त्रास व्हायला लागलाय. हे जेव्हा रामाच्या सैन्याला जाणवायला लागलं तेव्हा अंगदानी पुढाकार घेतला आणि अंगद अशा विशिष्ट क्षणी त्याच्यावर चालून गेला की त्यांनी अंगदानी तलवारीनी मुंडकं छाटून टाकलं त्याचं. फार कमी याच्यामध्ये
म्हणजे माझाही समज होता की रामायणामध्ये तलवार हे शस्त्र फार वापरलं का नाही वापरलं, कारण धनुष्यबाणावरच जास्त जोर एकूण रामायणामध्ये आहे. पण इथे तलवारीनं अंगदानी त्या या वज्रदंताचं शिर तोडून टाकलं. बातमी आतमध्ये गेली, वज्रदंताचं शिर तोडलंय. आता माग हनुमानाला तेव्हा 5 जणांना मारून गेलाच होता, अक्षय कुमार 6वा होता. एक एक युद्ध सांभाळणारा, युद्धाची बाजू सांभाळणारा जायला लागला ना. विचार सुरू झाला कुणाला पाठवावा. तेव्हा एक नाव आलं अकंपन. हे एक मस्त प्रकरण आहे. त्याला रावणाने सांगितलं जा आता रामाचं पारिपत्य तू करायचं. आणि तो बोलताना बोलायचा बरं का, मी आहे अजून, मी येतोच आहे नाही जमलं तर. पण तो युद्धात स्वतःहून आधी उतरला नाही. अकंपनाला पाठवलं. अकंपनाचा रथ आणि अकंपन या दोघांनाही महाकाय वृक्ष उपटून हनुमंतानी मारले. त्या वृक्षांनी अकंपनही गेला. हे रावणाचे महाबलाढ्य सेनापती आहे की यांनी एक एक युद्ध वेगवेगळ्या वेळेला आपल्या शिरावर घेऊन ते जिंकले. आज काय झालं माहित नाही. दुर्दैवाचे दशावतार कुठून सुरू झाले तेही माहिती नाही. पण आज अशी बातमी येत नाही की रामाच्या सैन्यातला हा बलाढ्य माणूस गेला. बातमी तर अशीच येते की कधी वज्रदंत गेला, धूम्राक्ष गेला आणि आता अकंपनही गेला. आता कुणाला पाठवावं? आता नाईलाज झाला. आणि मग मूळ सेनापती जो लंकेचा आहे त्याचं नाव आहे, मी मगाशी घेतलं होतं, सेनापती प्रहस्त. या प्रहस्ताला पाठवायचं ठरलं. त्यांनी आणखीन राक्षसांना गोळा केलं. आता जबाबदारी कुणी घ्यायची? एकेकानी एकेकाला मारायची जबाबदारी घ्यावी. तशी या घनघोर युद्धामध्ये या सेनापती प्रहस्ताला नील नावाचा जो वानर होता, या नील नावाच्या वानरांनी कंठस्नान घातलं. आता हे जे घडत होतं ना, हे रावणाला अस्वस्थ करत होतं. मग रावणाला हे चालणार होतं की धूम्राक्ष गेला त्याला रामानी मारला, अकंपन गेला त्याला रामानी मारला, प्रहस्ताला रामानी मारला. रामाशी युद्ध करताना हे सगळे गेले. अजून मोठ्या माणसाला आपण पाठवलेल्याला राम किंवा लक्ष्मण हातच लावत नाहीये. मानसिक दबाव वाढायला लागला. युद्धामध्ये मानसिक दबाव वाढवणाऱ्या कृती करणं आवश्यक असतं. नील हा एवढा प्रसिद्ध वानर नाहीये, म्हणजे जांबुवंत, नल नील जांबुवंत असं त्यांचं हे आहे. पण जेवढा हनुमान आहे, सुग्रीव आहे, वाली होता, अंगदही आहे, तेवढा नील नाहीये, त्या श्रेणीत नाहीये. पण इथे नीलानं आपल्या सेनापतीला मारलंय प्रहस्ता. रावण डचकला. एवढ्यामध्ये त्यांनी विचारलं, म्हणले नीलानी मारलं कसं त्याला? ते म्हणले ते नाही होते, वानर भयंकर ताकदीचे आहे. त्यांनी प्रचंड मोठी शिळा उपटून आणली आणि त्याचं डोकं त्याच्या खाली चिरडलं. तो मेला. डोकं काम करेना. बरं, युद्ध तर चालू ठेवायचं, पराभूत व्हायचं नाही. एवढ्यामध्ये मंदोदरी पहिल्यांदा आली. रावण चरित्र आधी सांगायला सुरुवात केली असती तर मंदोदरी आधी सांगायला हवी होती. याचं कारण मंदोदरी ही आपल्याकडे पूजनीय आहे. मंदोदरीनं रावणाला सांगितलं, बरं तुम्ही ऐकणार नाही हे मला माहिती आहे, पण अर्धांगिनी म्हणून माझा तुम्हाला सांगण्याचा अधिकार आहे. त्या अधिकारानं मी तुम्हाला सांगते, अजूनही विचार करा. अजूनही फार काही गमावलं नाही.
तुम्ही सीतेला रामाकडे सन्मानाने पोचवा, लंका वाचे. त्यांनी तिचा धिक्कार केला. आता मधल्या काळामध्ये एक प्रकरण एकदा येऊन गेलं. अनेक वेळा युद्धात येऊन गेलेले एक 2-3 वीरच आहेत. त्यातला पहिला आहे मेघनाद. मेघनाद येऊन गेला बरं. प्रचंड विद्वान, तितकाच शूर, तितकाच लढवय्या, इंद्रालाही परास्त करणारा. आज युद्ध करता आला. त्यांनी अमोघ असे बाण सोडले आणि एक सोडलेलं अस्त्र राम लक्ष्मणाला लागलं आणि त्यांना निद्रा आली. अजून तो पर्वत हनुमान फार लांब आहे बरं का, तो प्रकार नाहीये, हे सुरुवातच आहे. त्यांना निद्रा आली, त्यांना त्या निद्रेनी बांधून ठेवलं आणि बऱ्यापैकी रामाची संपूर्ण सेना हतबल करून राम आणि लक्ष्मण खाली पडले निद्रेनी मोहवश झाल्यामुळे. आणि तो विजयाच्या उन्मादात आतमध्ये जाऊन रावणाकडे जाऊन उभा राहिला. तुमच्या लोकांना कोणालाही हे वाईट असतं, ह्याला जपायचं असतं. सर्व सैनिकांकडे तुम्हाला एवढ्या मोठ्या मोठ्या लोकांना पाठवलं, जमलं नाही, आज करून आलो. ही वानर एककष्टीत आहेत, यांचा पराभव करणं माझं काम आहे, काळजी करू नका. आज पहिला धडा देऊन आलो. राम लक्ष्मण तुम्ही ज्यांचं काही कौतुक करत होतात, प्रचंड शक्तिमान आहेत, धनुर्धर आहेत, ते सुद्धा मोह बसवून खाली पडले. झालं होतं असं. रामायणाच्या कालखंडामध्ये मेघनाद हा असा एकमेव महावीर होता. रामही नाही बरं का. मेघनाद हा असा एकमेव महावीर आहे की ज्याच्याकडे ब्रह्मदेवानी ब्रह्मास्त्र दिलेला आहे, विष्णूनी वैष्णवास्त्र दिलेलं आहे आणि पार्वतीनाथ महादेवांनी पाशुपतास्त्र दिलेलं आहे. ही तीनही अस्त्र एकाकडेच असणारा एकमेव महावीर म्हणजे मेघनाद. सामान्य नाहीये. मग तो परत का गेला? मग सोपं होतं ना, मारूनच टाकायचे सगळ्यांना आणि निघून जायचं. आता युद्धभूमीवर जायचंय तेव्हा ब्रह्मदेवाची प्रचंड मोठी तपश्चर्या यांनी केलेली होती. ब्रह्मास्त्र वगैरे मिळवून सगळं झालं होतं. आताची तपश्चर्या एवढ्या करता होती, युद्धाच्या आधीचा कालखंड आहे, की हे ब्रह्मदेवा, मला कधीही मृत्यू येऊ नये, मला कायमस्वरूपी अमरत्व प्राप्त व्हावं असा वर दे. तेव्हा ब्रह्मदेवाने सांगितलं हे करता येणार नाही, कारण विधी माझ्या विधानाच्या विरुद्ध आहे, सृष्टीच्या निर्धारणाच्या विरुद्ध आहे. असं अमर नाही करता येत कोणाला. पण तू हट्टच धरतोयस म्हणून तुला मी एक वर देतो. कोणता? जेव्हा युद्धभूमीवर तू जाऊन येशील आणि युद्धभूमीच्या सुरुवातीला जाऊन आल्यानंतर तू तुझ्या कुलदेवतेची आराधना करून तिच्याकरता यज्ञ सिद्ध करून समर्पण करशील. त्या यज्ञाच्या पूर्णाहुतीनंतर त्या युद्धामध्ये तुला कोणीही पराजित करू शकणार नाही किंवा तुला कोणीही मृत्यू येऊ देणार नाही. तुला त्या युद्धात मृत्यू येणार नाही. आणखीन एक, तुला मृत्यू जर यायला हवा असेल, हे तो कधीतरी येणार आहे, तरी सुद्धा तुला घाबरण्याचं कारण नाही. कारण सलग 14 वर्ष न झोपलेला माणूसच तुला मारू शकेल. आता या 2 गोष्टींपैकी एक गोष्ट आपल्या हातात होती, की म्हणून तो युद्धभूमीवर आला. युद्धभूमीनंतर तो परत घरी एकदा रावणाला सांगून गेला आणि आता रावणाने त्याला लगेच सांगितलं, तू आवश्यक आहेस,
शेवटच्या टप्प्यामध्ये तुझी गरज आहे, तेव्हा आत्ता मधल्या काळामध्ये मी आहेत कच्चे बच्चे ते सगळे पाठवतो, तोपर्यंत तू कुलदेवतेच्या यज्ञाची सिद्धता कर आणि तिला आहुती दे. एकदा तू आहुती दिलीस की युद्ध आपण जिंकलो. आणि म्हणून मेघनादानी त्या कुलदेवतेच्या मंदिरामध्ये हवनाची सिद्धता केली. त्याचा होम, त्याचं हवन काय होतं, जप जाप्य होतं, त्याची जी काही रचना होती ती सुरू झाली. म्हणून मेघनादाला मारणं आता रामाच्या हातात नव्हतंच. लक्ष्मणाने मेघनादाला मारणं आवश्यक होतं, कारण असा एकमेव माणूस होता की जो 14 वर्ष झोपलाच नव्हता. पण तरीही केवळ झोपला नाहीये म्हणून त्याला मारणं हेही अवघड होतं. आता तो निघून गेला. मग त्रिशिरी, देवांतक आणि नरांतक. गणपतीच्या चरित्रातले देवांतक आणि नरांतक वेगळे आहेत. त्रिशिरी आणि देवांतक नरांतक यांना पाठवलं. त्रिशिरी आणि देवांतक यांना हनुमानाला नाहीसं करून टाकलं. त्यांना वीरमरण आलं, हनुमानाने मारलं. नरांतकाला अंगदानी लोळवला. आता युद्धोन्मत्त आणि मत्त हे 2 सेनापती करून पाठवले. त्यांना नीलानं मारलं. आता आणखीन एक भयंकर असुर पाठवला रावणाने. त्याचं नाव होतं अतिकाय. हा जो अतिकाय हा राक्षस आहे, यांनी प्रचंड त्रास दिला. याचा वध लक्ष्मणांनी केलेला आहे. आणि जेव्हा मेघनाद आतमध्ये गेला, तो त्या कुलदेवतेच्या यज्ञाला जाण्यापूर्वी, तेव्हा त्यानं जो काही आरडाओरडा करून मी कसं जिंकून आलोय वगैरे कसं ते त्यांनी सांगितलं. रावणाने ते जाऊन सीतेला सांगितलं. राम आणि लक्ष्मण पडले. सीतेचं रक्षण करण्याची जबाबदारी एका राक्षसिणीला दिलेली होती. तिचं नाव आहे त्रिजटा. ती ऐकत होती. 2 मोठी माणसं बोलताना मध्ये बोलू नये, ती काही बोलली नाही. कसा रावणाच्या सैन्याने रामाची धुळडाण उडवली याचं रसभरीत वर्णन त्यांनी केलं. आजच्या युगात त्याला गोबेल्स प्रपोगंडा असं म्हणतात. रेटून पण खोटं बोलायचं, व्यवस्थित पटवून देईपर्यंत. वाईट वाटलं सीतेला. आतून डोळ्यातून पाणी सुरू झालं. रावण निघून गेला, कारण त्याला पुढच्या योजना करायच्या. सीता दुःखी झाली की शेवटच्या क्षणाला काही गडबड तर होणार नाही. आपला नवरा प्रत्यक्ष विष्णूचा अवतार आहे, तो याच कार्या करता आला हे तिला माहित नव्हतं असं नाही. पण विकार माणसाला अस्वस्थ करतात, लक्षात ठेव. म्हणून माणसाच्या मनाला मोहवश होऊन चालत नाही. माणसाच्या मनाला कायम संजीवनी द्यावी लागते. बाबा तू स्थिर राहा, बास. आश्चर्य काय माहितीये का, याही वेळेला तिला स्थिर करण्याचं काम, ती आत्महत्या करायला निघालेली होती. सीता आत्महत्या करेल अशी एका वेळी वेळ आलेली होती, तेव्हा तिला वाचवलंय त्रिजटा नावाच्या या राक्षसीने. असं करू नकोस. तुझी जी आत्ता अवस्था झाली आहे ना, रावणाचा हेतू हाच आहे की तीच तुझी अवस्था व्हावी. आणि याच अवस्थेच्या एका विलक्षण वेळी तू त्याला सांगावं, आता राहू दे सगळं आणि मी तुझ्या बरोबर आले. हे होईपर्यंत रावण हे करणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेव. नको घाबरू. रामातला रावणाला मारेल असं कोणी नाहीये. रामाला लक्ष्मणाला मारेल असं कोणी नाहीये. विश्वास ठेव माझ्यावर. मी त्याच्या बाजूची आहे. त्याची चाकरी करते म्हणून त्यांनी तुझ्या संरक्षणाची जबाबदारी दिली आहे, ती पार पाडणं माझी जरुरी आहे, माझं ते काम आहे. पण म्हणून रावण
योग्य असं मी तुला नाही सांगणार, तो अयोग्य असेल तेव्हा अयोग्यच आहे. आणि एक लक्षात ठेव, रामच जिंकणार आहे हे त्रिजटा सांगते बरं, ते राक्षस आहे. इकडे मंदोदरीनं मेघनादाला सांगितलंय, मेघनाद तुझ्या शौर्याबद्दल, तुझ्या सैनिकी वृत्तीबद्दल, लढवय्येपणाबद्दल, अस्त्र-शस्त्र विद्येच्या सज्जतेबद्दल मला सुतराम शक्यता नाही. पृथ्वीवर असा एकही महावीर नाही जो तुझी बरोबरी करू शकेल, हे मला माहिती आहे. पण युद्धभूमीवर जाताना, युद्धामध्ये संघर्षरत होताना सुद्धा नीतिमत्तेची साथ जी तुला असायला लागते ती तुझ्या पाठीमागे नाहीये, कारण तुझ्या वडिलांनी केलेलं कृत्य अत्याचाराच्या परिभाषेमध्ये लिहिलं जातं. मेघनाद, आपल्याजवळ असलेली अस्त्र आणि शस्त्र यांची विद्या, लढवय्येपणाची वृत्ती ही अशासाठी खर्च करू नकोस. माझं ऐक, वडिलांना हे समजावून सांग. तुझ्यावर त्यांचं माझ्याही पेक्षा प्रेम आहे, ते तुझा शब्द डावलणार नाही. मंदोदरीने कसोशीनं प्रयत्न केले सगळं वाचावं म्हणून, परंतु अंगदानी उन्मत्तपणाने उत्तर आईला दिलं, आई फक्त आई आहेस म्हणूनच वाचलीस, लक्षात ठेव. माझ्या वडिलांना आव्हान दिलेल्या कुणालाही मी शरण जाणार नाही. वडिलांचं चुकलं असेल का बरोबर असेल याच्याशी माझं काही कर्तव्य नाही. एका बाजूला हेही बरोबर आहे बरं का, मी नाही त्यांना सांगायला जाणार. त्यांनी मला आज्ञा केली युद्धभूमीवर जा, मी यज्ञसिद्धतेला निघालो. त्यांनी यज्ञसिद्धतेला ते निघून गेले. रावणाच्या केवळ विभीषणच नाहीये, रावणाच्या पक्षातले अनेक लोक रावणाला सांगत होते की नको करू असं. ऐकलं नाही कुणाचं. आणि सगळ्यात शेवटी तुम्हाला सांगू का, मला आश्चर्य वाटतं, वाईट या गोष्टीचं वाटतं की तुम्ही आणि मी अविचारानं केलेली कोणतीही गोष्ट असेल तर त्याचं एवढं दुःख होणार नाही. अविचार केला याचं दुःख कदाचित त्या शेवटच्या क्षणात झालं तर झालं. याचं कारण आपण ते अविचारानं केलं ना हो, आम्ही त्याच्या पाठीमागे विचारच केलेला नाहीये. एक. आणि क्रमांक 2, आम्हाला पुढे काय होणार, विधात्यानं काय मांडून ठेवलेला पट आहे तो कधी उलगडलाच नाही ना, तो कधी आम्हाला कळलाच नाहीये. पण रावणासारखा विद्वान, त्याला पुढे काय घडणार याची अचूक माहिती होती. आपण करतोय हे बरोबर नाही याचीही जाणीव होती, तरीही तो हे करत होता हे त्यानं शेवटच्या क्षणी मान्य केलंय. त्यांनी हे शेवटच्या क्षणी मान्य केलं. मग ही परिस्थिती असताना सुद्धा माणसं युद्धरत का होतात, ती विनाशाकडे वाटचाल का करतात, याची उत्तरं रामायणामध्ये शोधायची असतात. परिणामांची पूर्ण जाणीव, परिणामांची पूर्ण कल्पना, भविष्य जो स्वतः भविष्याचं एक अंग जन्माला घालतो, जो उड्डीस ज्योतिष नावाचे भविष्याचा प्रकार सिद्ध करतो, त्या माणसाला आपण करत असलेल्या गोष्टींचं भवितव्य काय, भविष्य काय माहित नाही असं होईल, अशी शक्यता आहे. बरं, अशी असंख्य युद्ध, असंख्य मोठमोठ्या लोकांची, मोठमोठ्या देवतांची त्यांनी खेळले. म्हणजे युद्धाचे परिणाम, युद्धाचे गणित त्याला माहित नाही तसं नाहीये. बरं, आतापर्यंत ज्यांच्याशी त्यांनी युद्ध केलं रावणाने, ते युद्ध बऱ्याच अंशी किंबहुना सगळीच लंकेच्या बाहेर होती. आज लंका हीच युद्धभूमी आहे. सामरिक संग्रामामध्ये ज्याला युद्धभूमी निश्चित करता येते तो जिंकतो, जिंकण्याची पहिली अट आहे. आणि म्हणून महाराजांच्या कालखंडामध्ये अफजल खानाच्या भेटीची जागा त्यांनी प्रतापगड नाही, त्यांनी राजगड नाही ठेवली. युद्ध होण्याची शक्यता असलेलं किंवा समरप्रसंग घडण्याची शक्यता असलेली जी जागा आहे, ती जागा, ती निवड जेव्हा तुमची पहिल्यांदा यशस्वी होते ना, युद्ध तुम्ही जिंकलेलं असतं. इथे आपल्याच घरामध्ये युद्ध सुरू आहे आणि जे युद्ध करणारे लोक आहेत त्यांच्यातल्या माणसांचा मृत्यू हा हे त्यांचं नुकसान असेल,
पण त्यांच्या सांपत्तिक स्थितीला कुठलाही धक्का बसत नाहीये. त्यांचं म्हणून काही माणसांच्या मृत्यूशिवाय काही नुकसान होत नाहीये. युद्धभूमीचं नुकसान हे स्वतःच्याच राज्याचं होत आहे. रामाकडला कोणी वानर मेला असला तरी एखादा वानर मेला, किष्किंधा पडली त्यामुळे असं होणार नाहीये, अयोध्या पडली असं होणार नाहीये. पण रावणाकडचा धुम्राक्ष गेला तर ते नुकसान आहेच. पण धुम्राक्ष मारण्याकरता वापरलेले शिलाखंडही लंकेतले. नलानी आपल्या विरोधातल्या राक्षस सेनापतीला मारण्याकरता उपटलेले वृक्षही तिथलेच आहेत. साधन संपत्तीचा विनाश युद्धभूमीवर जो होतो हे नुकसान नाहीये का? बरं ठीक आहे, झोपडपट्टीत युद्ध झालं तर फारसं कारण काळजी करण्याचं कारण नाही, गेलं तर झोपडी जाईल, नवीन बांधू. पण जिला सुवर्णभूमी म्हणून गौरवलेलं आहे, जिचं स्वतःचं स्थान स्वर्गापेक्षाही मोठं आहे असं अभिमानाने सांगावं, आणि खरंच होतं. प्रत्यक्ष विश्वकर्म्यांनी निर्माण केलेली ही नगरी होती. एखाद्या श्रीमंताला कुबेर म्हणून आम्ही गौरवतो, त्या कुबेराचं ते अधिष्ठान होतं लंकाही. आणि म्हणून रावणालाही कोणीतरी सांगायची गरज होती सुरुवातीला. आता ते सांगण्याची गरज नाही, कारण रावणाने ही स्थिती आता मनाने स्वीकारलेली आहे. आणि मग ठरवलं, आता युद्धामध्ये जिंकण्याकरता एका माणसाला उठवायला लागेल, त्याला आज आपण उठवू, त्याची झोप पूर्ण करू, आणि मग आज वाणीला विराम देऊ. आपल्या बंधुराजांना उठवा. आता आज जेवढे सांगितले त्यातले मेलेले परत येणार नाहीयेत, पण जे गेलेले आहेत युद्धभूमीवर ते उद्या परत येतील सगळे. म्हणजे मेघनाथ गेलाय, रावण गेलाय, ते सगळे उद्या परत येतील. सगळ्यांना आपण व्यवस्थित उद्या निरोप द्यायचा. म्हणून आज कुंभकर्णाला उठवायचं. रावणाने ठरवलं, आता बाबा उठव जाऊन त्या कुंभकर्णाला. इकडे रामाकडे कोण होता माहितीये का? 14 वर्ष न झोप घेतलेला माणूस होता. आणि रावणाकडे 6 महिने झोपेत असलेला माणूस होता. काय घडतंय जगात काय नाही, आपण शांतपणे, सगळ्याचीच अति मर्यादा ओलांडून गेलेल्या अतिपणा जिथे आला तिथे राक्षसी वृत्ती येते बरं का. झोप झोप झोप, 6 महिने झोप, 6 महिने मग झोपायचंच नाही. असतात अशी माणसं बरं का, म्हणजे अगदी 6 महिने नसतील झोपत. पण आपल्याकडे आणखीन एक या राक्षसांच्या पुढली स्थिती आहे. कुंभकर्णाजवळ सुदैवानी एवढंच होतं, तो 6 महिने झोपत असे आणि 6 महिने झोपतच नसे, उठत असे, जागा असे. आमच्याकडे 6 महिने दुसऱ्याची झोप उडवणारी पण प्रवृत्ती आणखीन आहे. आपण कुंभकर्णापेक्षाही पुढची पावलं टाकलेली आहेत, तो भाग सोडून द्या. प्रचंड ढोल नगारे वाजवले आणि कुंभकर्णाला उठवलं. कुंभकर्णाला उठवण्यामध्ये वाल्मिकींची 4 पानं गेली. कसा कसा त्याला उठवला, किती वाद्य वाजवली, आणि मग त्या वाद्यांचा ध्वनी कसा आला, तो सगळा कर्कश ध्वनी, कोलाहल, ते जे काही चाललं होतं ते बघितलं, ऐकलं. आणि मग डोळे चोळीत त्याने विचारलं, काय झालं? बरं, त्याच्या समोर लगेच जाता येत नसे, त्याला झोपेतून उठवल्यानंतर मरायचंच आहे, ज्यांनी झोपेतून उठवला त्याला. आणि म्हणून त्यांनी जेव्हा बघितलं, बरं साधा लहान होता हो, कुंभकर्णाला वरच्या मजल्यावर उभं बघायला शिडी लावून स्टूल घेऊन उभं राहायला लागत नसे. काय उंच आड, कसा वाढला होता आणि कसं काय ते शरीर वाढलं त्याचं त्यालाच कधी कळलेलं नाही. म्हणून असेल कदाचित, सृष्टी सुद्धा विचार करते ना, एवढं एकदम 6 महिने निदान एका ठिकाणीच दबाव झोपलेला आहे तिथे. 6 महिने हे आपल्यावर नको, संकट फिरतं. त्याला उठवला आणि सांगितलं, लंकेवर प्रचंड संकट आलंय, कोणीतरी वानरं आली, आम्हाला जास्त काही माहिती नाही, तुला रावणाने बोलावले, तिकडे जा. साहेब उठले आणि रावणाकडे आले. काय झालं, का उठवलायस मला?
लंका संकटात आहे कुंभकर्ण. का? कुंभकर्ण हा वाईट नाही बरं का. रावणाला त्याची जागा दाखवणारा त्याच्या भावातला एकच होता कुंभकर्ण. त्याला वापरता आला नाही बाकीच्यांना. आता हे त्याला काय करणार, नाईलाज आहे. काय झालं? राम आणि लक्ष्मण नावाचे अयोध्येचे राजकुमार वानरांचं सैन्य घेऊन आपल्यावर चालून आले. प्रहस्त मेला, अकंपन मेला, माझा अक्षय कुमार गेला. 5 दैत्यांना त्या हनुमानानं बघायला आला तेव्हा मारलं. आणि आता आपल्या जवळ फार मोठे सेनापती राहिलेले नाही. आता काय करायला हवं होतं? होय म्हणून त्यानं धनुष्यबाण घेऊन युद्धावर जायला हवं होतं. तो म्हणला असं नाहीये, असं शक्यच नाही लंकेवर कोणी आक्रमण करणं. त्यांनी लंकेवर आक्रमण का केलं? तू काय केलंस ते मला सांग म्हणून त्यांनी आक्रमण केलं. कुंभकर्णाने विचारलं, तू काय केलंस? तू त्यांची खोड काढल्याशिवाय कोणीही बाहेरचा तुझ्यावर येणार नाही. आणि लंकेवर तर शक्यच नाही. लंका पराजित करण्याचं स्वप्न सुद्धा कोणी बघणार नाही. जागेपणी तर नाहीच, स्वप्नात सुद्धा नाही. काय केलंस? नाईलाजानं सांगावं लागलं, काही नाही रे. तो असं नाही म्हणला मी सीतेला पळवून आणली म्हणून. त्यांनी त्या शूर्पणखेपासून सगळा इतिहास त्याला सांगितला. असं असं घडलं म्हणून मी असं केलं आणि मी सीतेला पळवून आणलं. एवढंच ना. रावणाला बरं वाटलं. म्हणजे आता हा तयार झाला. पण कुंभकर्ण तयार झाला तर कुंभकर्ण सगळी वानरसेना एका वेळेला संपुष्टात आणू शकतोय, त्याची ताकद होती. चला बुवा पटला. एवढंच ना. हे बघ, मला त्रास देऊ नकोस, तू चुकलेला आहेस. या सीतेमुळे हे सगळं रामायण घडतंय. तू एक काम कर, सीतेला उचल आणि त्या रामाकडे नेऊन दे. ज्या सीतेला इथे आणल्यामुळे हे सगळं घडतंय, याच्यामध्ये तू अत्याचार केलायस रावणा. दुसऱ्याची परकीयांची स्त्री आपल्या घरात अपहृत करून आणणं तिच्या मर्जी विरुद्ध, हे शास्त्रसंमत नाही, नीतिसंमत नाही, धर्मसंमत नाही. तू अपराध केलेला आहेस. त्या रामाचं बरोबर आहे. तू त्याची आणलेली स्त्री त्याच्याकडे नेऊन दे. मी झोपायला जातो. आता रावण संतापलेला नाही, त्याला शब्द छान वापरला, उद्विग्न झाला. आता कुंभकर्णाची जर साथ नसेल ना तर पुढे अवघड आहे. म्हणजे मग फक्त मेघनाद, आणि मेघनादाला तो एवढ्या लवकर इरेला लावायला तयार नव्हता बरं का. कारण मेघनाद हे असं अस्त्र होतं की मेघनाद संपला की मग संपलंच. मग रावण असून नसून सारखा होता हे रावणालाही माहिती होतं. कारण रावणाला त्याचे कच्चे दुवे माहिती होते. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगतो, रामाच्या 4 पिढ्या खाली आल्या असत्या तरीही तो रावणाला मारू शकला नसता याही स्थितीमध्ये. पण तरीही आपला मृत्यू अटळ आहे याची जाणीव फक्त आणि फक्त रावणाला होती. तो आतताईपणाने वागत होता. त्याचे कारण तो उद्या सांगेल आपल्याला. तो आतताईपणाने वागत होता, पण त्याला माहिती होतं कारण माझा मृत्यू कसा आहे आणि तो कसा होऊ शकतो हे रामाला माहीत नाही, लक्ष्मणाला माहीत नाही, वानरांपैकी कुणालाही माहिती असण्याची सुतराम शक्यता नाही. बरं, माझ्याशी प्रत्यक्ष लढलेले जे ते बघितलेला सुग्रीव आहे, वाली आता नाही. मला पराभूत करणारा सहस्रार्जुनही आता नाही. मग माझा हा मर्मभेद कुणाला माहिती आहे की ज्याच्यामुळे माझा मृत्यू लवकर येऊ शकतो? तो एकच आहे आणि तो माझ्या बाजूने नाही. ही भीती आहे. आणि तो धर्माचा एवढा चाहता आहे, नीतीचा, धर्माचा, तत्वज्ञानाचा एवढा चाहता आहे की तो शेवटपर्यंत धर्मासाठी विचार करताना तो माझा बळी देणारच आहे. कारण माझा बळी दिला नाही तर धर्माचा विजय होणार नाही त्याला माहिती आहे. आणि म्हणून तो प्रत्यक्ष युद्धामध्ये जरी आला नाही तरीही माझा मृत्यू अटळ आहे. कारण तो रामाच्या कानात जे बोलणार आहे ना ते महत्वाचं आहे.
माझ्याशी प्रत्यक्ष लढून ब्रह्मास्त्र टाकूनही माझा मृत्यू होणार नाही. मेघनादाजवळ असलेली तीनही देवतांची तीनही अत्युच्च शस्त्र एकदम जरी माझ्यावर टाकली तरीही माझा मृत्यू होणार नाही. कारण माझा मृत्यू शस्त्रांनी होणं शक्य नाहीये. कारण तो नेम धरून योग्य ठिकाणी गेला तर साध्या काठीनी होणार आहे. त्याला शस्त्र वापरण्याची गरज नाहीये. ती जागा कोणाला माहीत नाहीये. ती जागा माहीत असलेला एकमेव आहे आणि तो बिभीषण आहे. आणि बिभीषण हा रामाच्या कानात ही गोष्ट बोलला तर कदाचित मला युद्धभूमीवर काही क्षणही थांबायची गरज लागणार नाही. राम ते काम करणार आहे. पण तरीही आपण लढायचं. याचं कारण या युद्धाचा नायक कोणतीही अन्यायी गोष्ट होऊ देणार नाही याची मला खात्री आहे. हे उद्गार रावणाचे. 2 अवतारांमध्ये फार वेगळा नव्हता. एक 7वा होता, एक 8वा होता. पण फरक बघा किती आहे. माझ्या विरुद्ध माझा शत्रू आहे. तो शत्रू अन्याय्य पद्धतीनं लढणार नाही, अनितीनं लढणार नाही. आम्ही अनितिमान आहोत हे माहीत असून सुद्धा तो नीतिवान म्हणूनच आमच्याशी लढेल. मी दमलो, थकलो हे बघितल्यावर त्यांनी मला सांगितलं, रावणा युद्धभूमीवरून निघून जा. थकलायस, थकलेल्याशी मी युद्ध करत नाही. ताजा तवाना होऊन ये तेव्हा लढेल. हा राम आहे. आणि तो एवढाच आहे. युद्धाला उभं राहिलं ना, मग आता युद्धाचं फलित एकच, जय. अपेक्षेनं लढू नकोस. कर्माची आणि ते कर्माच्या फळाची अपेक्षा धरू नकोस. पण कर्तव्य बिनचूक कर. ते जर अनितीनं वागणार असतील तर आपणही अनिती हाच धर्म मानला पाहिजे. ते जर अन्याय करणार असतील तर आपणही अन्याय न्याय म्हणून स्वीकारला पाहिजे. न्यायासाठी अन्यायाचा वापर केला पाहिजे. सूर्य दर्शन झाल्या सूर्यास्तापूर्वी जर मारला नाही तर अग्निकाष्ठ भक्षण करीन असं म्हटलंय. अग्निकाष्ठाची तयारी कर. पण सूर्यावर आलेलं मळपी बाजूला केल्यानंतर आता करत होतास मग जीव दे अग्नीत असं सांगणारा तो अवतार नाही. तो सांगतो तो सूर्य बघ आणि तो जयद्रथ. तिथे वेगळं आहे. कारण काळ बदलला आहे. काळानुरूप माणसांनी अवतारांनी आपलं आपलं काम केलेलं आहे. उद्या याचं सविस्तर बोलू. पहिल्यांदा आपल्याला सांगतो की शत्रूलाही खात्री होती की राम चुकीचा वागणार नाही आणि म्हणून राम मर्यादा पुरुषोत्तम म्हणून मानला गेला. हाच जर नायक लक्ष्मण असता तर कदाचित वाल्मिकींना वेगळं काहीतरी लिहावं लागलं असतं. या युद्धामध्ये सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांचा वापर झाला. काहींचा पहिल्यांदा झाला. हीच अस्त्र परत शेवटी महाभारतामध्ये वापरली गेली. रामायणात न वापरलेली ही पुढे महाभारतात वापरली गेली. युद्धाचा परिणाम शोधण्याकरता जो देवता पक्षांकडे असलेल्या लोकांना माहिती होता की राम जिंकणार आहे त्याची आस लागलेली होती. आणि रावणाकडे असलेल्या लोकांना भीतीदायक स्थिती निर्माण झाली होती. काल परवापर्यंत रावणाला काही कोणी करू शकत नाही असे म्हणणारे सुद्धा सांगता येत नाही या मतावर आता आले होते. याचं कारण मोठमोठे योद्धे, मोठमोठे ज्ञानी, तंत्र मंत्र माया सर्व वापरणारे सैनिक, सेनापती धराशायी झाले होते. मेघनाद तपश्चर्येला बसलेला आहे. आणि एक लक्षात ठेवा, मेघनादाने कुलदेवतेला पूर्णाहुती दिली तर युद्धाचा निर्णय रावणाच्या बाजूने आहे. हे नक्की आहे. कुंभकर्ण युद्धावर मारला गेला नाही तरी रावण जिंकणार आहे. आता कुंभकर्णाला सांगायला सुरुवात केली, कुंभकर्णा शेवटी माझी तुझ्यावर भिस्त होती. लंका संकटात असताना पूर्वी काय घडलं याचा विचार करू नकोस. मला असं वाटतं की माझा देश संकटात असताना आपल्या काय चुका झाल्या याचा विचार करण्याची वेळ नाही. त्याचे विचार स्वतंत्र निर्णय घेऊन करू. लंका संकटात असताना कुंभकर्ण लंकेसाठी लढणार आहे का नाही आणि लंकेसाठी उभा राहणार आहे की नाही हा प्रश्न आहे.
आणि जर का तो तू करणार नसशील तर माझा मेघनाद आणि मी लंकेसाठी लढायला तयार आहोत. तू परत जाऊन झोपलास तरी चालेल. आता गणित बदललं. मी तुला अतिशय स्पष्टपणानं रावणा सांगतो, मी लंकेसाठी लढणार आहे, मी तुझ्यासाठी लढणार आहे, पण तरीही तुला सांगतोय यात तुझा विजय होणार नाही. तू अनितीनं वागलायस, त्याचे परिणाम झाल्याशिवाय राहणार नाही. मी युद्धावर चाललो, मात्र मी युद्धावरून परत आलो नाही तरी मी गेलो याचा विचार न करता सीतेला परत पाठवून लंका वाचव हे सांगून तो युद्धावर गेला. आणि जरा कुंभकर्ण युद्धभूमीवर आल्यानंतर मात्र सगळे सावध झाले. याचं कारण हा तो अतिकाय आला होता ना, त्या अतिकायाला लक्ष्मणाने मारला होता, त्याच्यापेक्षा हा महाभयंकर होता, मायावी होता. दृश्य आणि अदृश्य दोन्ही युद्ध करता येत होते. राक्षसांचे सगळे नीतिनियम उगाळून पियालेला होता. ह्या आल्यानंतर ह्यांनी प्रचंड संहार सुरू केला. एक विलक्षण शेवटची घडी आहे की त्याचे दोन्ही हात आणि दोन्ही पाय कापून टाकल्यानंतर सुद्धा तो लढत होता. इतकं भयंकर प्रकरण आहे. त्याचं वर्णन उद्या करायचं. आज थोडं वेळेपूर्वी थांबायचंय म्हणून आज घड्याळ पुढे ठेवलं होतं. न्याय आणि अन्याय, सत्य आणि असत्य, धर्म आणि अधर्म यांच्यामध्ये हा चाललेला संघर्ष अनादिकालापासून चालला. तो या किती युग लोटली तरी हा संघर्ष कायम राहणार आहे. हे ग्रंथ, ही पुराण, या कथा एवढ्या करताच ऐकायच्या की त्याच्यावर गंधफूल नाही घातलं तरी चालेल, त्या ग्रंथांची पूजा नाही केली तरी चालेल, पण किमान त्या ग्रंथांची शिकवण तरी आत्मसात करण्याची आपल्याला तयारी असली पाहिजे. म्हणजे भविष्य काळामध्ये आपण रामाचा पक्ष घ्यायचा का रावणाचा पक्ष घ्यायचा एवढं तरी नक्की ठरवता येईल. ती सद्बुद्धी या ग्रंथांनी मिळते, ते विचार या ग्रंथांनी मिळतात. आणि म्हणून मित्रांनो, हे ग्रंथ आपल्याला पुढच्या भविष्याचे शिदोरी म्हणून आधारस्तंभ असतात. पुढचा विचार देणारे हे ग्रंथ आहेत. या ग्रंथांचं वाचन, मनन, चिंतन कायम केलं तर कठोपनिषद म्हणतं तसं श्रोतव्य, मंतव्य, निदिध्यासितव्य या तीनही गोष्टी या ग्रंथांच्या बाबतीमध्ये आवश्यक असतात, त्या व्हाव्यात. वाल्मिकींचा हेतू राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करण्याचा होता. रामाच्या रूपाने ते राष्ट्रीय चारित्र्य उभं राहिलं. उद्या युद्ध पूर्ण होईल. युद्धात शेवट काय होणार याची कोणालाच आत्ता उत्सुकता नाहीये. याचं कारण ते सर्वांनाच माहिती आहे. राम जिंकणार आहे, रावण मरणार आहे. पण ह्यातला राम कोण, रावण कोण हे आयुष्यभर आपल्याला कळलं पाहिजे. रावण, आणि म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा बरं का, मी पहिल्या का दुसऱ्या दिवशी बोललो होतो, देश पुढे न्यायचा असेल तर देशामध्ये असलेल्या उच्च शिक्षितांपासून या देशाला वाचवलं पाहिजे. लोक शिक्षित झाले पाहिजेत, पण ते सुसंस्कारितरित्या शिक्षण त्यांनी घेतलं पाहिजे. कारण शिक्षणाने समृद्धता येते, तसं शिक्षणाने अहंकार येतो आणि शिक्षणाने सर्वनाशाचा बीजमंत्र लिहिला जातो. दुर्दैव या गोष्टीचं वाटतं की रावणासारखा एक बुद्धिमान ज्ञाता, वेद उगाळून प्यालेला, वीणा वादनामध्ये अत्यंत कुशल असलेला, साहित्याचा, संस्कृतीचा, राजनीतीचा उत्कृष्ट ज्ञाता असलेला, आणि खरं सांगू का, त्याचा शेवट झाल्यानंतर कलेवर पडलेलं असताना सुद्धा ज्यानं त्याला मारण्याकरता ही एवढी सगळी रचना लावली, तो राम आपल्या भावाला सांगतो, लक्ष्मणा जा त्या महापुरुषाला नमस्कार कर. या पृथ्वीवर त्याचे काही क्षण राहिले.
आणि राजनीती कशी असावी, आयुष्यामध्ये कसं वागावं, याचं आकलन करून घेण्याकरता त्या वीर पुरुषाचे पाय धर, त्याची प्रार्थना कर. तो महावीर तुला सांगेल जगण्याचा खरा मंत्र कोणता, जगण्याचं खरं शास्त्र कोणतं, जगायचं कशासाठी असतं, जगण्याचं तंत्र कोणतं. ज्या रामानी रावणाला आयुष्यातून संपवला, ज्या रावणाचं पूर्ण कंदन केलं, ते राक्षस कुळ एका अर्थाने संपवलं, त्याची लंका विध्वंस लंकेचा केला, त्या रामानी लक्ष्मणाला सांगावं की तुला ज्ञान प्राप्त करून घ्यायचंय ना, तुला जगातल्या अनेक प्रश्नांची उत्तरं शोधायची आहे ना, तो अधिकार माझा कधीही नव्हता, तो कधीही नाही. तो अधिकार ज्या ज्ञात्या पंडिताचा आहे, आता तो माझा शत्रू नाही. याचं कारण समरांगणावर तो पडला, तो मृत्यूच्या समीप आहे. पण हीच वेळ आहे की या मृत्यूचे समीप असताना माणूस कधी खोटं बोलत नाही. तो सर्व ज्ञान तुला देईल, ते ज्ञान घे. आणि रावणाने दिलेलं ज्ञान ज्याला मिळतं, रावण ज्याचा गुरु होतो, त्याला जगामध्ये कमी कधीही काही पडणार नाही. फक्त रावणाच्या ज्ञानाला रामाचं कोंदण लागतं. कारण रावणाचं ज्ञान, रावणाची ताकद, रावणाची शक्ती, रावणाची भक्ती हे सगळं महान असलं तरी कधीतरी दुसऱ्याची सीता नेण्याचा मोह त्याला होतो. तो टाळायचा असेल तर संगत रामाची हवी. मग रावणाची बुद्धी वक्र गतीनं चालत नाही. कारण रामाच्या सान्निध्यामध्ये विचारलं होतं बरं का, विचारलं होतं, रावणा तू मायावी आहेस. अरे जेव्हा तू सीतेला पळवून नेण्याकरता भिक्षुकाचा वेश घेतलास, ब्राह्मणाचा वेश घेतलास, सीता रामाशिवाय कुणालाही वश होणार नाही. मग अशोक वाटिकेत जाताना, अशोक वनामध्ये जाताना तू रामाच्या वेशात तुला शक्य होतं का गेला नाहीस? आणि रामाच्या वेशात तू गेला असतास तर सीतेलाही कधी काळजी लागली नसती, शंका आली नसती. आणि तू तर त्याच्यात माहीर आहेस, बाप आहेस, तुला सीतेला वश करून घेता आलं असतं, का केलं नाहीस असं? तो म्हणला तेच तर दुर्दैव आहे ना, केलं ना मी. महामंत्र सांगतो रामाचा बरं, केलं ना मी ते. मात्र ते करून जेव्हा मी थकलो तेव्हा हे आता समोर भोगतोय. काय झालं? तो म्हणला मी रावण म्हणून जेव्हा तिच्या समोर जातो ना तेव्हा तिला उपभोगावी असं मला वाटतं. पण मी जेव्हा रामाचं रूप घेऊन जातो, स्वरूप नाही, रामाचं रूप घेऊन जातो, तेव्हा माझ्या वृत्तीही रामाच्या होतात. त्याला मी काय करू? वाल्मिकीने उभं केलेलं आहे राष्ट्रीय चारित्र्य आहे. रामाचं रूप घेतलं मी की माझ्या मनामध्ये तिला उपभोगावी हा विचारच येत नाही. याचं कारण मी रूप घेतलेलं असलं रामाचं तरी त्या रामाच्या रूपाने मी अंतर्यामी बदलून जातो. त्या क्षणाला मला तिचं रक्षण करावं असं वाटतं, तिचं शीलरक्षण व्हावं ही माझी जबाबदारी असं मला वाटतं. आणि मी ते करून पाहिलं नाही असं नाही, ते पाहिल्यावर जे झालं ते मी तुम्हाला सांगतो. मग रावणासारख्या माणसाने रामाची केलेली प्रशंसा आहे, आता आणखीन कोणी करायची गरज आहे का? त्याच्याकरता वेगळा वाल्मिकी लागेल का? त्याच्याकरता वेगळा भगवान शंकर लागेल का? कारण शत्रूंनी केलेली प्रशंसा आयुष्यभर ज्याच्याशी लढला त्यांनी, आणि शेवटच्या क्षणाला तो सांगतो. लक्ष्मणाने पाय धरले बरं का, त्याला काही प्रश्न होते, उद्या बघू, ते त्यांनी विचारले. रावणाने त्याला उत्तर दिलं. आणि वाल्मिकी असं म्हणतात की जेव्हा रावणाचा प्राण निघून गेला तेव्हा तो रामाच्या हृदयामध्ये विलीन झाला. कसा, कधी, केव्हा? उद्या वाणीला विराम द्यायचा. सर्वांनी ताठ बसूया, एकदा श्लोक म्हणूया, देवाला प्रार्थना करू. महर्षी अगस्तींना आज अभिवादन करायचं, कारण आज अगस्ती लोप असं आज झाला.
अगस्ती हा तारा आहे. या ताऱ्याला अगस्त ही खगोलीय घटना आहे. आता तो जुलै ऑगस्टच्या दरम्यान कधीतरी अगस्ती उदय होईल. या कालखंडामध्ये पूर्वीच्या काळी शुभ कार्य करत नसत, पण या कालखंडामध्ये अगस्ती लोप असलेल्या कालखंडात ध्यान, जप, मंत्र, साधना आणि धारणा यासाठीचा अत्यंत उत्कृष्ट काळ म्हणून खगोलवेदांनी याला मान्यता दिली, आपल्या शास्त्रांनी याला मान्यता दिली. आज अगस्ती लोप झालाच आहे. समारंभ, शुभ समारंभ करायला परवानगी नसेल, नाम घ्यायला तर आहे. चांगल्या अगस्तीनं अपेक्षित असलेलं काम करायला तर आहे. आणि साधना, जप, जाप्य, भक्ती याच्यासाठी हा कालखंड उत्तम मानला जातो. त्या दृष्टीनं हा योग आहे. भगवान अगस्तींना, ज्यांनी रामांना मार्गदर्शन केलं, ज्यांनी मार्गदर्शन म्हणून आणि एका वेगळ्या संस्कृतीला भारतीय संस्कृतीपासून दूर जाऊ पाहत असताना जो वाचवू शकतो, तो तमिळ मुनी असं ज्यांना म्हटलं जातं, त्या भगवान अगस्तींना ही वाक्सुमनांजली समर्पित करायची आणि परमेश्वराजवळ मागणी मागायची, स्वामींजवळ मागणी मागायची. जा बोलयाला मतभेद सारा, एकावरो भावतया विचारा, होवो जगाचा गुरु आर्य धर्म, देवा सदा वाढवी हिंदू धर्म, आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की. काही क्षण ध्यान करू. परमहंस सच्चिदानंद स्वरूप स्वामी स्वरूपानंद महाराज की, राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की.